Student, today we are discussing about adding manure and fertilizers. What is a manure and fertilizers? The substances which are added into the soil in the form of nutrients for the healthy growth of the plants are called as a manure and fertilizers. जे जे सबस्टन्स आपण आपल्या क्रॉपच्या हेल्दी ग्रोथ होण्याकरता आपल्या सॉईलमध्ये ॲड करतो त्या सबस्टन्सला मॅन्युअर आणि फर्टिलायझर म्हणायचं. कधी तुम्ही असं ऑब्झर्व केलं का, दोन शेतं असतात, दोन शेतामध्ये बाजऱ्याचं क्रॉप असतं. त्या बाजरीच्या क्रॉपमध्ये एका शेतामध्ये अगदी हेल्दी आणि स्ट्रॉंग अशा प्रकारचं क्रॉप दिसतं आणि एका शेतामध्ये एकदम वीक अशा प्रकारचं क्रॉप दिसतं. याचं कारण काय आहे तर जे हेल्दी जे क्रॉप आहे त्या फील्डमध्ये त्या सॉईलमध्ये सफिशियंट न्यूट्रिशन लेवल आहे. तर ही जी सॉईलमध्ये जे सफिशियंट न्यूट्रियंट्स असतात ते काय होतात, डे बाय डे रिड्यूस होत चालतात. का तर आपण सुद्धा त्या फील्डमध्ये पुन्हा क्रॉप घेत राहतो. आता बघा, व्हीटचं क्रॉप घेतलं आपण, लगेच त्या ठिकाणी टोमॅटोचं क्रॉप घेतलं, तर लगेच टोमॅटोचं क्रॉप संपलं, आपण 4-8 दिवस जाऊ दिले, लगेच आपण त्या ठिकाणी बाजराचं क्रॉप घेतलं. म्हणजे आपण त्या फील्डला अजिबात थोडीसुद्धा रेस्ट देत नाही. म्हणून त्या ठिकाणी जी न्यूट्रिशन प्रोड्यूस होण्याची कॅपॅसिटी जी सॉईलची आहे त्या रेटपेक्षा क्रॉपचे जे आपण ज्या रेटनं क्रॉप घेत असतो त्या तो रेट जास्त वाढून जातो, बरोबर. म्हणून त्या ठिकाणी सॉईलची जी न्यूट्रियनची डेफिशियन्सी आहे ती भरून काढण्यासाठी आपण आपल्या सॉईलमध्ये आपल्या फील्डमध्ये काय टाकत असतो, मॅन्युअर आणि फर्टिलायझर्स टाकत असतो. सॉईल सप्लायज द मिनरल्स अँड न्यूट्रियंट्स टू द क्रॉप ऑफ द प्लांट. These nutrients are the essential for the healthy growth of the plant. Okay, in certain areas farmers grow crop after crop in same field, so that field never left uncultivated to follow. Imagine that what happens of nutrition, है की नाही. काय होईल त्या न्यूट्रियंट्सचं, नाही, ते सगळे न्यूट्रियंट्स रिड्यूस होतील. मग कंटिन्युअस कल्टिवेशन ऑफ क्रॉप मेक्स द सॉईल पुअर इन न्यूट्रियंट्स. अशी जी पुअर अशा प्रकारची न्यूट्रियंटची जी सॉईल आहे त्याच्यामध्ये आपण कोणतंही क्रॉप घेतलं तर हेल्दी येईल का, नाही. म्हणून देअरफॉर फार्मर हॅव टू ॲड मॅन्युअर टू द फील्ड. लगेच आपल्याला क्रॉप घ्यायचं असतं, त्या सॉईलमध्ये जी न्यूट्रियंटची लेवल रिड्यूस जरी झाली तरी आपण लगेच क्रॉप घेऊ शकतो. कधी, जर आपण त्या सॉईलमध्ये एका क्रॉपनंतर दुसऱ्या क्रॉपच्या वेळी जर मधच्या वेळेमध्ये जर आपण त्याच्यामध्ये मॅन्युअर आणि फर्टिलायझर्स टाकले तर म्हणजे आपल्या सॉईलची न्यूट्रियंटची लेवल पुन्हा आपण मॅन्युअर आणि फर्टिलायझर ॲड करून भरून काढायची असते. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ मॅन्युरिंग. मॅन्युअर टाकण्याच्या प्रोसेसला मॅन्युरिंग म्हणायचं. इम्प्रॉपर ऑर सफिशियंट मॅन्युरिंग रिझल्ट इन वीक प्लांट्स. बघा, इम्प्रॉपरली जर आपण मॅन्युरिंग नाही केलं, बघा खत आपल्याला टाकायचं शेताला, बरोबर. आपण मॅन्युअर आणलं, कुठं असेल त्या ठिकाणावरून एक ट्रेलर आपण मॅन्युअर आपल्या शेतामध्ये टाकलं, पण ते प्रॉपर वेनं जर आपल्या फील्डमध्ये जर मिक्सअप नाही झालं तर त्या ठिकाणी काय होईल तर रिझल्ट आपल्याला असा येईल की आपले प्लांट वीक असतील. व्हॉट इज मीन बाय मॅन्युअर? मॅन्युअर इट इज ऑर्गॅनिक सबस्टन्स produced by the decomposition of the dead plant and animals. डेड प्लांट आणि ॲनिमल जे असतील त्यांच्या वेस्टचा ऑब्टेन फ्रॉम डिकम्पोजिशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल वेस्ट. मॅन्युअर जे काही वेस्ट पडलेलं असतं ॲनिमलचं सुद्धा, समजा काऊ डंग असेल, शेण असेल, हे की नाही, तर शेणापासून सुद्धा आपल्याकडे जे शेणखत असतं त्याला काय म्हणायचं, मॅन्युअर बोलू शकतो आपण, बरोबर की नाही. द फार्मर्स डम्प प्लांट अँड ॲनिमल वेस्ट इन द पिट्स. काय करतात, एका खड्डा घेऊन त्या खड्ड्यामध्ये आपल्या ॲनिमलचं वेस्ट आणि प्लांटचं जे वेस्ट असतं ते आपण त्या एका खड्ड्यामध्ये टाकून त्याला मोर डेजसाठी, खूप दिवसांसाठी आपण काय करू शकतो, त्याला डिकम्पोज व्हायला ठेवून देऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच दिवस मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊन मायक्रो ऑर्गॅनिझम त्या सिम्पल सबस्टन्सचं जे कावडंग असेल त्याचं कशात कन्वर्ट करतील, मॅन्युअरमध्ये कन्वर्ट करतील, हे की नाही. म्हणून द डिकम्पोज्ड मॅटर इज यूज्ड ॲज अ ऑर्गॅनिक मॅन्युअर. वी हॅव ऑलरेडी लर्न इन अबाउट दिस वर्मी कंपोस्टिंग इन क्लास 6 ऑल्सो, आहे की नाही.
वर्मी कंपोस्टिंग. व्हॉट इज मीन बाय वर्मी कंपोस्टिंग? वर्मी composting in which the earthworms are spread on the cow dungs, and these cow dung are animal plant wastage, and these animal waste these are decomposed by through earthworms. म्हणजे अर्थवॉर्मच्या थ्रू ज्याचं डिकम्पोजिशन केलं त्याला वर्मी कंपोस्ट म्हटलो आपण, आहे की नाही. 6th स्टँडर्डमध्ये आपण बघितलंय. बेटर ग्रोथ ऑफ द प्लांट्स इन विच बेटर ग्रोथ व्हावी असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? प्रॉपरली आपण मॅन्युरिंग केलं पाहिजे. फर्टिलायझर्स आर द केमिकल विच आर रिच इन पर्टिक्युलर न्यूट्रिएंट्स. केमिकल फर्टिलायझर्स जे असतात त्यांच्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतात जे आपल्या प्लांटला इसेन्शियल असतात. म्हणून काय केलं पाहिजे? हाऊ आर दे डिफरंट फ्रॉम मॅन्युअर. मग ते जे केमिकल फर्टिलायझर्स आहेत ते कसे आपल्या मॅन्युअरपाशी वेगळे आहेत? केमिकल फर्टिलायझर्समध्ये बघा, फॅक्टरीमध्ये मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये केमिकल फर्टिलायझर्स मिळतात. आता तुम्ही बघा एखादं ॲग्रिकल्चरल सर्व्हिसचं जे एखादं शॉप असेल त्या सर्व्हिसच्या शॉपमध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी आपल्याला NPK नावाचे बरेचसे त्या ठिकाणी केमिकल फर्टिलायझर्स आहे. काही सुपर फॉस्फेट आहे, काही अमोनियम फॉस्फेट आहेत, काही ठिकाणी पोटॅश आहेत, आहे की नाही. हे अशा प्रकारचे जे केमिकल फर्टिलायझर्स आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात हाय न्यूट्रिशन लेवल असते. म्हणून थोडे जरी एक आपण मॅन्युअर इतकं नाही एक ट्रेलरवर टाकावं लागतं एका शेताला. काय करायचं? एक बॅग जरी आणली तरी त्या बॅगमध्ये मधून जरी आपण आपल्या फील्डला टाकलं तरी आपल्या फील्डची न्यूट्रिशन लेवल काय होते? इन्क्रीज होते. म्हणून जास्तीत जास्त फार्मर त्या केमिकल फर्टिलायझर्सला प्रेफर करतात आणि केमिकल फर्टिलायझर आपल्या शेतामध्ये नेऊन आपले जास्तीत जास्त यील्ड घेण्याचा प्रयत्न करत असतात. द यूज ऑफ फर्टिलायझर्स हेल्प्स द फार्मर टू गेट बेटर यील्ड ऑफ द क्रॉप्स सच ॲज व्हीट, पॅडी, मेज, आहे की नाही. वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लांट्स जे क्रॉप्स असतील त्या क्रॉपचं बेटर यील्ड देण्याकरता केमिकल फर्टिलायझर्सची आपल्या फार्मर्सला हेल्प होत असते. म्हणून आपल्या इकडे सुद्धा बघा मोस्टली फार्मर्स केमिकल फर्टिलायझर्स मार्केटमधून घेऊन आपल्या फील्डला प्रोव्हाइड करत असतात. बट देर इज अ डिसॲडव्हान्टेजेस ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस, द केमिकल फर्टिलायझर्स आर अनफर्टाईल द सॉईल. त्या सॉईलला काही काळानंतर अनफर्टाईल करून टाकतात. बघा, केमिकल फर्टिलायझरचा जर जास्त ज्या लिमिटपेक्षा जास्त जर यूज जर आपण केला तर त्या ठिकाणी काय होणार आहे? आपल्या सॉईलला आपण काय करतोय? त्या ठिकाणी पॉयझनच बनवतोय. आपली सॉईल त्या ठिकाणी अनफर्टाईल बनते. ते अनफर्टाईल जर आपली सॉईल बनली तर त्यानंतर आपल्याला कोणतेही क्रॉप त्या ठिकाणी घेता येईल का? नाही. म्हणून हा एक फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस जर आपण जास्तीत जास्त वापर जर आपण केमिकल फर्टिलायझरचा जर केला तर होणार आहे. बघा, एक्सेसिव्ह यूज हा आपण टाळला पाहिजे केमिकल फर्टिलायझरचा. अँड द फर्टिलायझर ऑल्सो हॅव बिकम सोर्स ऑफ वॉटर पोल्युशन. You know that in the Sangamner's about area there is a earlier people before the 10 years ago, 20 years ago, those farmers add excessive chemical fertilizers in their fields so that their water is get polluted. संगमनेरच्या आजूबाजूच्या लोकांचे सगळं वॉटर जे काय आहे तर ते पोल्युटेड होऊन गेलं. म्हणून एक्सेसिव्ह यूज करणं केमिकल फर्टिलायझरचा हे वॉटर पोल्युशनला लीड करू शकतो. म्हणून आपण कशाकडे वळलं पाहिजे? तर मॅन्युअरकडे वळायला पाहिजे. द यूज ऑफ मॅन्युअर इम्प्रूव्ज द टेक्स्चर ॲज वेल ॲज वॉटर रिटेनिंग कॅपॅसिटी. मग कोणाला आपण प्रेफर केलं पाहिजे? तर मॅन्युअरला प्रेफर केलं पाहिजे. अनादर मेथड ऑफ रिप्लॅनिशिंग द सॉईल विथ द न्यूट्रिएंट्स इज थ्रू द क्रॉप रोटेशन. कशाच्या माध्यमातून? क्रॉप रोटेशन. आपण बघा, रेनी सीझनमध्ये जर आपण सोयाबीनचं क्रॉप घेतलं आणि पुढच्या विंटर सीझनमध्ये जर आपण ओनियनचं क्रॉप घेतलं तर त्या ठिकाणी क्रॉपचं रोटेशन होणार आहे. पुन्हा 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 तेच क्रॉप, ओनियनच परत ओनियन नंतर परत पुन्हा ओनियन नंतर पुन्हा ओनियन, असं जर आपण तेच पीक जर घेत राहिलो तर मला सांगा, आता व्हीटमध्ये आपल्या गव्हामध्ये सगळ्यात जास्त कोणतं न्यूट्रिएंट्स आहे? कार्बोहायड्रेट्स, बरोबर. आणि ग्राम्समध्ये म्हणजे हरभऱ्याच्या डाळीमध्ये काय सगळ्यात जास्त प्रोटीन्स आहे. मग प्रोटीन्स क्रिएट होण्यासाठी नायट्रोजनची खूप त्या ठिकाणी नीड असते. मग मला सांगा, नायट्रोजन हा जो न्यूट्रिएंट्स आहे जास्तीत जास्त ग्रामला लागतोय. मग आपण पुन्हा ग्रॅमचं पीक घेत राहिलो तर त्या सॉईलमध्ये नायट्रोजनची काय होईल? डिफिशियन्सी क्रिएट होईल. म्हणून आपण पुन्हा जर ग्रॅमचं पीक घेण्याऐवजी एका वर्षामध्ये काय घ्या? व्हीटचं घ्या, एका वर्षामध्ये ग्रॅमचं घ्या. म्हणजे पुन्हा त्या शेतामध्ये पुन्हा गहू किंवा व्हीट करायचा नाही. म्हणून क्रॉप रोटेशन हा एक त्या ठिकाणी पर्याय आपल्याला पुढे आहे. रिप्लॅनिशमेंट ऑफ द न्यूट्रिएंट्स बाय द
क्रॉप रोटेशन. बघा जी सॉयबीनचं जे क्रॉप आहे त्या क्रॉपमध्ये त्याच्या रूट्सला ज्या नायट्रोजनच्या ज्या ट्युबर्स आलेल्या असतात त्या ट्युबर्स काय होतात सॉईलमध्येच राहतात आणि त्याच्यामुळे पुन्हा आपल्या सॉईलचे न्यूट्रिएंट्स काय होतात रिप्लॅनिश्ड होऊन जातात. म्हणून क्रॉप रोटेशन इट इज इम्पॉर्टंट फॉर रिप्लॅनिश द सॉईल न्यूट्रिएंट्स. You know that rhizobium names bacteria which are the replenish the nitrogen level in our field. Next, advantages of the manure. There are the 4 advantages. First is it enhance the water holding capacity. You know that. नेक्स्ट इज इट मेक ऑल्सो सॉईल पोरस ड्यू टू विच एक्सचेंज ऑफ द गॅसेस बिकम इझी. बघा जे आपली सॉईलमध्ये जर आपण मॅन्युअर ॲड केलं तर आपली सॉईल पोरस बनते, भुसभुशीत बनते. आणि जर आपली सॉईल पोरस बनली तर त्या ठिकाणी काय होतं तर त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमची व्हेरी इझिली ग्रोथ होते. मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, अर्थवॉर्म असतील ते, आणि आपल्या प्लांटच्या रूटसुद्धा इझिली पेनेट्रेट होतील आहे की नाही. त्या मुळ्यांना भुसभुशीत जर फील्ड असेल तर त्या एकदम इझिली त्या फील्डमध्ये ग्रो होऊ शकतात. And next advantage is it increase the number of friendly microorganisms and it improves the texture of the soil. Yes, it is the 4 advantages you can learn that. Okay.